हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल अनिकेत पंडित ब्लॉग। तर आम्ही आज ब्लॉग केलेला आहे काला तलावचा आणि कल्याण मधला काला तलाव हा खूप फेमस आहे। आज घरीच होतो, मित्रांनी कॉल केला, माझा मित्र समीर हा मला बोलला की कल्याणला आहे, म्हटलं की आपण काला तलावला ब्लॉग बनवू। तर मी आज आलो काला तलावला आणि आता भेटलाच माझा। आम्ही आलो इथे, जेव्हा आम्ही आलो दुपारी तेव्हा काय फारसे काय पब्लिक नव्हती इथे, पण आता जेव्हा आम्ही बघितलं तरी हा पूर्ण भरलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, पूर्ण ब्लॉग बघितला तुम्हाला समजेल की इथे किती पब्लिक असते, किती माणसं असतात आणि हा काला तलाव काय। चॅनलला सपोर्ट करा, कारण की त्या चॅनलला जर तुम्ही सपोर्ट केला तर अशा व्हिडिओ तुम्हाला भरपूर बघायला भेटेल। कारण की आपला जो ब्लॉग आहे तो विलेज ब्लॉग आहे आणि विलेजचे व्हिडिओ तुम्हाला भरपूर बघायला भेटणार। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा की आम्हाला ते चांगलं होतं। हा काला तलावाचा मेन गेटच्या समोरचा परिसर मी तुम्हाला दाखवतो। काला तलावाच्या समोर आपण पार्किंग करू शकता, बघू शकता तुम्ही इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि या समोरचाच इंटरफेस मी तुम्हाला दाखवतोय। तो तलावाची एंट्री करताना आपल्याला समोर बघायला भेटतो, इथे पार्किंग समोरचं इंटरफेस आहे, बघू शकता। हा मी आता एंट्री करतोय आतमध्ये, आता दाखवतोय तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कसा हा काला तलाव आहे आणि काय एवढा फेमस आहे कल्याणमध्ये। आता मी एंट्री गेलेलं आहे, तुम्हाला पूर्ण काला तलावाचं तुम्हाला मी दर्शन करून दाखवतो आज काय कसा आहे काला तलाव। उदय सर बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की कल्याणमध्ये असं खूप मोठा भव्य असं गार्डन त्यांना बांधायचं होतं, जे इथल्या स्थानिक लोकांना आरामदायक असेल, जे त्यांना फिरण्यासाठी, बसण्यासाठी, विश्रांती करण्यासाठी पाहिजे होतं आणि तेच हा काला तलावचं स्वप्न त्यांचं होतं, तर ते पूर्ण केलं। आणि इथले खूप असे कल्याणमधले इथले माणसे इथे इव्हनिंगला खूप येत असतात आणि खूप चांगल्या प्रकारे इथे काम केलं। म्हणलं इथे बाळासाहेब ठाकरेंचं पुतळे आहे आणि खूप चांगल्या अशा प्रकारे काम केल्यामुळे बसायला वगैरे जागा खूप चांगल्या असल्यामुळे कितीही त्रास असला, किती दुःख असलं तरी इथे आल्यानंतर तो आपण पूर्णपणे विसरून जातोय। तलावामध्ये तुम्हाला छान छान पक्षी हे सुद्धा बघायला भेटतात, खूप सारे पक्षी आहेत इथे तलाव। तर आपण पुढे जाऊया आता। तर बघा इथे वॉक करायसाठी किती सुंदर अशी जागा आहे, सर्व ठिकाणी स्वच्छता वगैरे आहे इथे आणि इथे झाडे वगैरे खूप छान आहेत आणि सुंदर अशी जागा आहे, आपल्याला फिरायला भेटते। इव्हिनिंग मध्ये खूप छान वाटते इथे फिरण्यासाठी, आपले 2 ते 3 तास कसे जातात काही समजत नाही। किती टेन्शन असेल, किती त्रास असेल, मोठे दुःख असेल, इथे बसल्यानंतर, इथे फिरल्यानंतर, इथे वॉक केल्यानंतर खूप चांगलं वाटतं आपल्याला। आणि हा लोकेशन मला खूप आवडतोय, इथे मिळाल्यानंतर माझी एक तरी व्हिडिओ मी काढतोयच, कारण की खूप छान वाटतं मला इथे आल्यानंतर। हा लोकेशन खूप छान आहे। I wake up every minute with the fever dreams. I push my mind to a limit where it needs to be. I work blind, got vision I don't need to see. I'm picking mind over matter, I believe in me. I need to find more hours in the day to breathe. Need to find more power in the way I be. And when my mind turns sour with the painful scenes, I need to scream out loud, I can't stop me. I wanna be the greatest like Rocky. You know I leave them all hating like a hobby. I'm out here making moves like a lobby. And if you ain't with me, it's your loss, see. I got my mind on the facts, I'm a python, grab what I like real fast. Choke until I have everything I attack, everything that I lack, everything that I want and I see. इथे मुलं जे असतात ते वॉक करायला येतात, जे म्हणजे पोलीस भरतीसाठी असतात वगैरे, त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे। तर बघू शकता, हा मी आणि हा माझा मित्र समीर, आम्ही दोघे इथे खूप एन्जॉय केला। समीरने खूप सपोर्ट केला मला, कॅमेरा वगैरे पकडायला तोच जास्त होता इथे, तर चांगला वाटला तो सोबत होता आणि चांगले फोटो जे काढता येईल तो असताना। एवढं सर्व फिरल्यानंतर एक मित्र सोबत असला की चांगलं वाटतं, एक सपोर्ट भेटतो आपल्याला।
बालास्टॅबिनचा फोटो इथं बघत आहेत. त्यांचं स्वप्न होतं की कल्याणमध्ये हा काला तलाव मोठा झाला पाहिजे आणि ते त्यांचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून त्यांचा मोठा इथे बॅनर लावलेला आहे, फोटो लावलेला आहे. तर बघा आता तुम्ही ते किती वयस्कर माणसं म्हातारे वगैरे जॉगिंग करतात. त्यांना ह्या वयात तरी फिटनेस पाहिजे आहे. तर बघा तुम्ही म्हातारे, लेडीज, गर्ल्स, सर्व वयाची माणसे इथं तुम्हाला बघायला भेटतात. लहान मुले, माणसे, लेडीज, जेंट्स, वयस्कर, म्हातारे हे सर्व तुम्हाला इथे बघायला भेटतात. आणि एवढी छान जागा कल्याणमध्ये असल्यानंतर याचा पूर्णपणे ती माणसे फायदा करून घेतात. कल्याणच्या महत्त्व असल्यामुळे आणि कल्याणमध्ये सर्व सुंदर ठिकाण असल्यामुळे तो फार गर्दी होत असतं. हा इव्हिनिंगचा सीन बघा, किती सुंदर असा इव्हिनिंगचा सीन आपल्याला इथे बघायला भेटतो. खूप छान वाटतंय. म्हणजे कल्याण तलावाच्या बाजूलाच बिल्डिंग वगैरे आणि हा सुंदर असा दृश्य जे तुम्हाला विलेज ब्लॉग मध्येच बघायला भेटेल. तर तुमच्यासाठी व्हिडिओ मी चांगल्या पद्धतीने शूट केलेले आहेत. तर ती व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला प्रेम द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ आणि सपोर्ट द्या. अशा तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर चॅनलला तुम्ही सपोर्ट करा तर चांगलं वाटेल. जसजशी इव्हिनिंग होते तसतसे इथे पब्लिक खूप जास्त होत चालली आहे. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा एवढी पब्लिक नव्हती, पण आता जसं ऊन हलका होत चाललं तशी इथे पब्लिक वाढत आहे. आणि कालातोलाचा जो मेन पार्ट आहे, जो फोटोशूटसाठी खूप प्रसिद्ध आहे, जास्त माणसं याच ठिकाणी फोटो काढतात. सो तुम्हाला आता मी दाखवते पूर्ण, तो तुम्ही पूर्ण बघा आणि नक्कीच कालातोलाला व्हिजिट द्या. हा कल्याण स्टेशनपासून फक्त तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि त्यानंतर तर हा प्लेसेस खूप छान आहे. म्हणजे जर तुम्ही खर्च करून जाता तुमचा पैसा इथे पूर्णपणे वसूल होतो असं मी बोलू शकतो. कारण की जागाच तेवढी चांगली आहे आणि तुम्हाला ज्याला फोटोशूटचा करायचा शौक आहे त्याच्यासाठी तर हा बेस्टच मी समजतो. कारण की इथे फोटो खूप छान येतात आणि चांगलं लोकेशन असल्यामुळे इथे खूप माणसं फोटो काढायला येतात, लांब लागून फोटो काढायला येतात माणसं. आणि मी तर प्रत्येक संडेला इथे येत असतो. तर माझा मित्र पण इथे कालातलावाच्या बाजूला राहतोय म्हणून मी कधीही इथे येत असतोय. आणि खूप माणसं वगैरे असतात, चांगलं वाटतं. म्हणजे खूप माणसं, नवीन माणसं इथे येतात फोटो काढण्यासाठी. कपल्स असतात, फॅमिली असते, खूप माणसं एन्जॉय करतात. आणि लोकेशनही खूप चांगलं आहे. हा कालातलावामधला हा बेस्ट लोकेशन मी तुम्हाला आता दाखवतो. जे मुले पोलीस भरतीसाठी रेडी होतात ते मुले इथे खूप आपल्याला दिसतात वॉक करताना, जॉगिंग करताना. कारण त्याच्यासाठी हा बेस्ट आहे. कारण कालातलावाचे एक 4-5 राऊंड मारले तरी खूप होतात. रनिंग ही चांगली येते. इथे मुलांची संख्या जास्त आहे रनिंग करणारे, तर त्यांच्यासाठी बेस्ट पार्ट आहे कालातलाव. हा रात्रीचा सीन आहे. रात्रीच्या सीन मध्ये पूर्ण लाईट वगैरे ऑन झाल्यानंतर इथे दिवसापेक्षाही छान वाटतंय. म्हणजे वेगळंच आकर्षण वाटतं इथे लाईटीमुळे. लाईट आल्यामुळे, आता झाल्यामुळे खूप छान वाटतं. कारण की प्रत्येक ठिकाणी लाईटीमुळे फार सुंदर दिसतो हा कालातलाव. आणि दिवसा जितकी गर्दी, इव्हिनिंगला जितकी गर्दी तेवढीच रात्रीही इथे गर्दी असते. रात्री तर मी बोलू शकतो की गर्दी खूपच वाढते. इव्हिनिंगपेक्षा ही गर्दी रात्री इथे जास्त बघायला भेटते. रात्री ही खूप छान वाटतं. हा ब्लॉग खूप मोठा झाल्यामुळे आज थोडा मी याला फास्ट करतोय. कारण की तुम्ही पण ब्लॉग बघता बघता बोर होऊ शकतात, व्हिडिओ बघता बघता बोर होऊ शकतात. कारण की आता मी तर ह्या कालातलावाचे 2-3 राऊंड मारले. कारण की मला तुम्हाला पूर्ण कालातलाव दाखवायचा होता. पूर्ण मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा कालातलाव दाखवायचा होता. त्यामुळे मी 2-3 राऊंड मारले इथे. इव्हिनिंगला आलो होतो, म्हणजे दुपारी आलो होतो, इव्हिनिंगलाही थांबलो आणि थोडा रात्रीही थांबलो. कारण की मला रात्रीची शूट करायची होती. कारण की तुम्हाला ते रात्री तो कालातलाव कसा दिसतो हे दाखवायचे होते. त्यामुळे मी ते रात्री पण थोडा वेळ थांबलो.
हे बघू शकता तुम्ही रात्री जितका सुंदर दिसतो जितका दिवसा दिसतो. तर या प्रकारे बघू शकता हा रात्रीचा सीन कसा वाटतं. आणि हा सीन जर लांबून बघितला तर मला गेट ऑफ इंडियाचीच फील वाटतं एकदम की गेट ऑफ इंडियाकडेच मिळालं. हा इतका छान दिसतोय रात्री. तर बघू शकता. तर आता व्हिडिओ आपल्या इथे संपत एंड होत आहे. तर खूप खूप प्रेम द्या व्हिडिओला. तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली आहे. तर नक्की विजिट द्या काला तलावला. स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे फक्त हा.